आज सकाळपासून या मोर्चाला परवानगी नव्हती, परंतु आता महिला देखील आक्रमक झालेल्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या। बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावरती महिला आणि पुरुष जे मनसे त्याच्या व्यतिरिक्त मराठी एकीकरण समिती यांच्या वतीने सहभागी झालेले आहेत। खूप आक्रमकता आहे मोर्चा संदर्भात। पोलिसांनी पहिल्यांदा परमिशन नाकारली होती, त्यानंतर मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं। पुन्हा देखील मनसैनिक आता या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काही महिला आपल्यावर त्यांच्याकडे जाणून ताई काय नेमकं कारण तुम्ही आक्रमक झालात? प्रथम तर मी सर्वांना हे सांगू इच्छिते की हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र हा कोणाच्या बापाचा नाही आहे, हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचा आहे आणि इथे फक्त मराठीच चालणार, दुसरी कुठचीही भाषा चालणार नाही। आणि हे आग्र्यांचं गाव आहे हे त्यांनी विसरू नये आणि ती सुद्धा इकडची मायबोली मातृभाषा आहे। त्याच्यामुळे इकडे राहणारा दुसरा समाजाचा पब्लिक जो काय असेल त्यांनी मराठी ही शिकली पाहिजे, कारण मराठी ही प्रत्येकाची भाषा नसून हा प्रत्येकाचा इकडचा राहणाऱ्या माणसांचा जीव आहे, त्याचा त्यावर प्रेम आहे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। अविनाश जाधव यांना पोलिसांनी त्याची सुटका करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली। काय नेमकं कारण आहे? मी आत्ता सन्माननीय DCP गायकवाड साहेबांजवळ बोललो की जोपर्यंत तुम्ही सन्माननीय अविनाश जाधव सोडत नाही तोपर्यंत इकडचा नागरिक एकही हलणार नाही आहे। तर बोलले मला फक्त 2 मिनिटं द्या। तो असं आहे का जाधव साहेबांना सोडलं? बोला हां, जाधव साहेबांना आम्हाला तिकडून मेसेज आला की जाधव साहेब निघाले, आम्ही इथून सगळे हलणार, तोपर्यंत इथून कोणी हलणार नाही आहे। आज सकाळपासूनच गळचेपी सुरू होती, तुम्हाला देखील ताब्यात घेण्यात आलं, तर काय सांगाल? आम्हाला सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना सोडावं अशी मागणी होती, जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं कळलं होतं। पाहतोय आपण की ठाकरे सेना मनसेचं राजकारण सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया आता प्रताप सरनाईकांनी दिली आहे। मी नेहमी मीरा रोडमधील माणसाच्या बाजूने असल्याचंही सरनाईक म्हणालेत। त्यांना काढता पाय जरी घ्यावा लागला असता मोर्चातून तरी सुद्धा मीरा रोडच्या मराठी माणसासोबत मी ठाम उभा आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। प्रताप सरनाईक म्हणतात जेव्हा मी ठाण्यावरनं मीरा रोडला एंटर करतो तेव्हा मला हिंदी बोला असं वाटतं। अशा माणसांनी मराठी मोर्चा यायची लायकी नाहीये। इकडे जर आले तर सगळे मराठी लोक त्याला ऐकून फटकवतील, म्हणून त्यांनी येऊ नये इकडे। या ठिकाणी आले होते, बॉटल देखील फेकण्याचा प्रयत्न झाला होता, खूप आक्रोश होता लोकांचा त्यांच्या अंगावर। बघा, जेव्हा जेव्हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कराल त्याचं उत्तर मराठी माणसाकडनं मिळणार म्हणजे मिळणारच। त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं यापूर्वी की मला मीरा रोडला आलं तर हिंदी बोला असं वाटतं, हे कुठला मराठी माणूस खपून घेईल? आज इथे व्हॉट्सअपवरती मोर्चाला परवानगी मिळते आणि या मराठी माणसं एकत्र होऊन त्यांना परवानगी देत नाही। आपण लोकशाहीत आहोत का हे यांनी तरी समजलं पाहिजे। आणि ते मंत्री म्हणून जर इकडे सरकारचे प्रतिनिधी म्हणून येत असतील तर त्यांना फटके मिळणारच। प्रताप सरनाईक या ठिकाणी मंत्री म्हणून आले असतील तर जेव्हा ते आपले हद्द सोडतात तेव्हा ते या ठिकाणी हिंदी आणि दुसऱ्या ठिकाणी मराठी बोलतात, तेव्हा नक्कीच कुठेतरी आक्रोश होता आणि आक्रोशी परिसर आज गाठल्यानंतर त्यांना देखील या हल्ल्यातनं सामोरं जावं लागलं। प्रताप सरनाईक यांना इथून निघून जावं लागलं। ही आक्रमकता मराठी माणसाचं आहे असं देखील या ठिकाणी जमलेल्या मराठी बांधवांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा अरविंद विकास काटे, साम TV न्यूज, मीरा रोड, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।